माणूस हा नेहमी म्हणत असतो की मी ह्या प्रॉपर्टीचा मालक आहे, त्या प्रॉपर्टीचा मालक आहे, इथून तर तिथपर्यंत ही माझी जमीन आहे आणि माझ्याच बापाची आहे. त्यावेळेस देव त्याला हसून म्हणतो, अरे वेड्या, किती वेडा आहेस रे तू, असे किती आले आणि किती गेले, तरी पण ते त्यांचं कधीच होऊ शकलं नाही. तुझं कसं काय होणार आहे, कसं काय होईल का कुणाला, असं वाटतं का तुम्हाला? अजिबात होणार नाही. कारण की देव त्याला म्हणतो 7/12चा सगळा उतारा हा माझ्या नावावरती आहे. तुला फक्त 70 ते 80 किंवा 100 वर्षाचा भाड्याचा करार देऊन खाली पाठवले आहे. जेव्हा तुझी वेळ संपेल ना, देव एकदम हसत त्याला म्हणतो की जेव्हा तुझी वेळ संपेल ना, तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. म्हणून हे माझं ते माझं करण्यापेक्षा कधीतरी रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणा, कधीतरी ओम नमः शिवायचा मंत्र म्हणा आणि देवाची पूजा. कारण की आपण जे कर्म करतो ना 2 हाताने, तेच कर्म आपल्याला वापस येत असतं आणि त्याच कर्माचं फळ आपल्याला इथं आणि वरतीसुद्धा भोगावंच लागतं. म्हणून हे माझं ते माझं करण्यापेक्षा आणि पुढच्यांसाठी कमवून ठेवण्यापेक्षा आत्ताच नीतीने वागा. कारण की कर्माचे भोग हे कुणालाही सुटलेले नाहीत. म्हणून कर्माच्या कचाट्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर चांगल्या नियतीने प्रयत्न करा जगण्याचा आणि हे माझं ते माझं कधीच करू नका आणि देवाचं नामस्मरण नक्की करा. कारण की देवाचं नामस्मरण केल्याने जे फळ तुम्हाला भेटणार आहे ना, ते माझं तुझं करण्यात कधीच भेटणार नाही.